हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आळूची पानं बघून असं सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असलं तर वडी छान होणार, पण तसं काही झालं नाही। पुढे जाऊन सांगते तुम्हाला, कारण भरपूर अशी पानं मला वहिनीने दिली होती जतवरून येताना, आणि बरेच दिवस झाले वडी पण केली नाही। म्हटलं द्या आता सगळ्या पानांची वडी वगैरे करते, तर मस्तपैकी अशी पानं धुवून वगैरे ठेवली होती। आणि त्याच्यानंतर पीठ मळायला घेतलं, पिठामध्ये बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये तीळ घातलं, आलं लसूण, नंतर थोडंसं हिरवी मिरची वगैरे मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये भरपूर अशी घालून घेतली। तीळ घातलं आणि सोडा घातला, आणि सोडा घातल्यानंतर पटकन मला बाहेर कोणतरी बोलवलं म्हणून मी तिकडे गेले, आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन बघितलं, आतमध्ये आले तर त्याच्यानंतर मला वाटलं त्या सोड्याच्या ऐवजी मी मीठच घातलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तर मी सोडा वगैरे घातलं, तेवढंच मीठ काही घातलंच नाही परत। आणि छान असं पीठ मळून वगैरे घेतलं, छान वडी वगैरे बनवली आणि तळून वगैरे सुद्धा घेतली। आणि त्याच्यानंतर कळालं की सगळी जे ती म्हणायला लागले की वडी छान झाली, एवढी सुंदर दिसायला तर दिसते, पण ह्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे। तर मग मी खाऊन बघितली वडी, तर मी त्याच्यामध्ये मीठच घातलं नव्हतं, तर पहिल्यांदाच असं झालं। आणि एकदम वडी छान झालेली, पण मीठ नसल्यामुळं सगळे पदार्थ अळणी आणि बेचव म्हणतात ना, तर तशापैकी ही वडी झाली होती। त्याच्यानंतर मग काय केलं, सगळी एवढी छान वडी केलेली मस्तपैकी देखणी सगळी वडी चुरून घेतली त्याच्यामध्ये। नंतर मग थोडंसं तवा ठेवला, गॅसवरती तेल घातलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, आणि त्याच्यानंतर वडीचे तुकडे तुकडे करून त्याच्यामध्ये घातले, वरून थोडंसं मीठ घातलं। तेव्हा कुठं ही वडी टेस्टला छान लागली, नाहीतरी त्याच्या अगोदर लागायची छान, पण ते काहीतरी कमी आणि अजिबात टेस्टला एवढी काही म्हणजे मीठ नसल्यामुळं काहीच चांगली लागत नव्हती, कुरकुरीत वगैरे छान झाली होती। पण सगळ्यांना असं वाटत होतं की आता वडी इतकी छान दिसायला लागली, किती टेस्ट असेल, आणि तोंडात घातल्यानंतर त्याची डायरेक्ट चव कळाली, तर सगळ्यांनी तोंड वाकडी तिकडीच करून टाकली। मग म्हटलं काय झालं, एवढी छान वडी केली, तर एक मिनिटासाठीच मी बाहेर गेले, तर तेवढा मोठा असा गोंधळ झाला, कारण सोडा घातला होता आणि त्याच्यानंतर मी लिंबू वगैरे पण पिळला, तर लक्षातच आलं नाही माझ्या की मी सोडा घातला आहे, मीठ घातलेलं नाही आहे। तर जाऊ दे म्हटलं, आता काहीतरी जुगाड करून असं मस्तपैकी सगळ्या वड्या तोडून वगैरे घेतल्या। आदल्या दिवशी संध्याकाळी पण अशा प्रकारेच करून खाल्लं, आणि दुसऱ्या दिवशी पण वडी भरपूर शिल्लक राहिलेली, कारण पानं भरपूर होती। आमच्या लक्ष्मी वहिनी आहेत ना, तर त्यांच्या इथं भरपूर अशी वडीची पानं आहेत, तर त्यांनी दिल्या होत्या, तर करून खावा छानपैकी, तुम्हाला छान वडी येते। पण असा गोंधळ झाला सगळा। आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा सगळ्या वड्या तोडून वगैरे घेतल्या, त्यालासुद्धा तेल वगैरे असं टाकून फोडणी दिली, वरून मीठ वगैरे घातलं, तर छान लागली टेस्टला ही सुद्धा वडी। पण एवढी मेहनत घेऊन एवढ्या छान वड्या कट करून वगैरे तळून वगैरे घेतल्या होत्या, त्यामुळं खूप वाईट वाटलं। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।